कोरेगाव हादरले, श्री केदारेश्वर मंदिरात धाडसी चोरी, पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह। कोरेगाव, तिळगंगेच्या काठावर वसलेले श्री केदारेश्वर मंदिर हे शहराच्या श्रद्धा आणि इतिहासाचे प्रतीक मानले जाते, मात्र बुधवारी मध्यरात्री या पवित्र स्थळी झालेल्या धाडसी चोरीने संपूर्ण कोरेगाव हादरले आहे। अज्ञात चोरट्याने मंदिराचे कुलूप तोडून दानपेटी फोडली आणि सुमारे 1,20,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। यामध्ये सद्गुरू परमपूज्य रमणगिरी महाराज यांच्या चांदीपत्रीत सागवान लाकडी पादुकांचाही समावेश असल्याने भाविकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या आहेत। ही घटना केवळ चोरीची नसून श्रद्धेवरचा थेट घाव असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। विशेष म्हणजे मंदिर व्यवस्थापक संभाजी कुंडलिक पडवळ, वय 51, हे कार्यालयात झोपलेले असताना त्यांच्या खोलीला बाहेरून कडी लावण्यात आली होती। 12:30 वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती मंदिर परिसरात आल्याची माहिती समोर आली आहे। यावरून चोरट्याने नियोजनपूर्वक हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। गुरुवारी पहाटे नित्यपूजेसाठी आलेल्या भाविकांना दानपेटी फोडलेली दिसताच संतापाची लाट उसळली। देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्रबुवा बर्गे व माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांनी घटनास्थळी भेट देत तीव्र नाराजी व्यक्त केली। ही केवळ चोरी नाही, श्रद्धेचा अपमान आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत। घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ पथकासह दाखल झाले। फॉरेन्सिक टीम, श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना बोलावण्यात आले। मात्र शहराच्या मध्यवर्ती व ऐतिहासिक मंदिरात अशी घटना घडत असताना पोलीस गस्त आणि सुरक्षेची व्यवस्था कुठे होती, असा सवाल नागरिक विचारत आहेत। वारंवार धार्मिक स्थळांवर घडणाऱ्या घटनांनंतरही ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना का केल्या जात नाहीत, याबाबतही नाराजी व्यक्त होत आहे। श्वान पथक मंदिर परिसरातच फिरत राहिल्याने स्थानिक माहितीगाराचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तरीही गुन्हेगारांचा ठावठिकाणा लागलेला नाही। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे तपास करत आहेत। इतिहासाचा वारसा जपणाऱ्या या मंदिरात घडलेली घटना कोरेगावच्या श्रद्धेला धक्का देणारी ठरली आहे। दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी आणि धार्मिक स्थळांच्या सुरक्षेबाबत पोलीस दलाने ठोस पावले उचलावीत, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे।